नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आज बोर संदर्भात पाहतोय मित्रांनो. आता मे महिना चालू आहे, तर आपण जो हंगामी बोर आणि उन्हाळी बोर याच्यामध्ये फरक जो दाखवला होता मित्रांनो, तर तो आता मे महिना चालू आहे. कमीत कमी आजची 13 तारीख आहे मित्रांनो, 13 मे आणि हंगामात जो बोर घेतो आपण, तर त्याला भरपूर प्रमाणात पाणी लागतं आणि पाणी लागल्यामुळे जशी टायरातून हवा निघते तशी पाणी निघतं मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, मी समाधान काळे, शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला मित्रांनो, आज आपण आलो आहे आमखेडा शिवारमध्ये. सर्वप्रथम आपण दादांना विचारू. दादा, तुमचं नाव काय आहे? देवेंद्र बाबुराव पंडित. तुमचं गाव कोणतं आहे दादा? सोयगाव. तर तुमचा बोर संदर्भात आपण जो बोर घेतला तर त्या कशा प्रकारे तुम्हाला खंदावा लागला? आम्हाला खांदावाच लागलं, काळ सार लागला काही. मित्रांनो, बोर करत असताना 4 ते 5 प्रकारचा खंदावा लागला आहे आणि शेतकऱ्यांना आपण हेच सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही जर बोर मारताय आणि बोर जर फेल जातोय मित्रांनो, तर घाबरायचं काम नाही मित्रांनो. बोर करल्यानंतर तुम्हाला केसिंग टाकणं गरजेचं आहे. जर केसिंग टाकताय तुम्ही तर तुम्हाला जसं पावसाळ्यामध्ये पाणी दिसतंय तसं त्या प्रकारे तुम्हाला पाणी दिसलं का? मेन म्हणजे हेच कारण मित्रांनो. जर तुम्ही पावसाळ्यात बोर घेताय तर तुम्हाला भरपूर प्रमाणात पाणी दिसतंय आणि आता तुम्ही पाहताय तर आपल्या समोर बोर करलेला आहे, तर बोरला कुठल्याही प्रकारचं पाणी लागलेलं नाही आहे. कुठल्या प्रकारचं पाणी लागलंय का? नाही, कुठल्याच प्रकारे पाणी लागलं. दादा सांगताय की कुठल्याही प्रकारचं पाणी लागलेलं नाही आणि खंदावा लागलेला आहे. खंदावा कसा लागला आहे? खांदावा काळ सार लागला आणि पपोटा उडत होता. मित्रांनो, बोर करत असताना काळा क्षार पहिले 50 ते 60 फुटापर्यंत काळा क्षार दगड लागला आणि 80 ते 90 फुटापर्यंत खंदावा बदलत गेला मित्रांनो. तर खंदावे किती लागले? 4-5 खांदावे लागले. बोरिंगला 4 ते 5 प्रकारचे खंदावे लागले मित्रांनो. आणि खंदावे पाहत असताना तुम्हाला बारकाईनं पाहायचे खंदावे, की जेणेकरून बोरीला काळा असेल, पिवळा असेल, तपकिरी प्रकारचा दगड असेल किंवा बैरट असेल किंवा खारा मुरुम असेल मित्रांनो. तर आपल्याला दादांना हे सांगायचं की आता तुम्ही बोर मारत असताना पाणी निघलं का? नाही, काहीच नाही. बरं, बोर मारल्यानंतर आता बोर मारून किती टायमिंग झाला? 1 तास. मित्रांनो, बोर मारून 1 ते 2 घंटे झालेले आणि कुठल्याही प्रकारचं आपल्यासमोर बोर आहे तर कुठल्याही प्रकारचं पाणी निघलेलं नाही आहे. पण आता पाणी आलं आहे का तिच्यात? हो, आता आलंय. दगड टाकून पाहिलं तर वाचतंय. मित्रांनो, आता आपल्या दादांनी, देवेंद्र भाऊंनी दगड टाकून पाहिला तर त्याच्यामध्ये कमीत कमी 150 ते 200 फुटापर्यंत पाणी आलेलं आहे आणि फक्त 100 फूट बोर रिकामा आहे मित्रांनो. तुम्ही जर बोर घेत असेल, जर आता एप्रिल ते मे महिना चालू आहे आणि तुम्ही जर बोर घेत असाल तर बरेचसे शेतकरी मित्र असे की बोर मारताय, तो फेल जातोय आणि बुजून टाकताय. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात घ्यायची काळजी म्हणजे आणि बोर न बुजताना केसिंग टाकणं गरजेचं आहे. दादांनी पाहू शकता तुम्ही मागे केसिंग टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे तिला पाणीसुद्धा आलेलं आहे. 150 ते 200 फुटापर्यंत भरलेलं आहे. बोर होऊन कमीत कमी 1 ते 1.5 घंटा झालेला आहे. आता पुढचा जो कसा चालतो तर दादा सांगतील. आपण दुसरा व्हिडिओ बनवू तर दादा सांगतील आपल्याला कसा चालतो व त्या संदर्भात सांगतील. तर आता आपल्यासोबत दुसरे आहे शेतकरी. दादा, तुमचं नाव काय? गजानन कडबन. हे देवा भाऊंचे झाले. तर आपण आपल्यासमोर आहे आणि आपल्यासमोर बोर आहे, तर त्यांना विचारू आपण की कशा प्रकारे बोर खंदावा कसा लागला, किती टाईम झाला आणि पाणी कसं लागलं. दादा, तुमचं नाव काय? गजानन नाव. गजानन नावी आहे. तर त्यांच्या आपल्यासमोर बोर आहे. बोर करत असताना पाणी लागलं का दादा? नाही, आता मी समजा उशिरा आलो. बोरहून गाडी निघून गेली. अच्छा विषय असा आहे, पण मग त्यांच्या मनात अशी कॅक्टिव्ह होती की बा आपण फेल गेलो बोर अच्छा. करून. पण माझी अशी इच्छा आहे की जोपर्यंत 5 मिनिटंही चालली तर समजा 1-1.5 एकर पोसू शकतं बा क्षेत्र. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आता ठिबक जर उन्हाळी ठिबक लावली तर कमीत कमी 5 ते 10 मिनिटांमध्ये शेतकरी, बरेचसे शेतकरी आहे की ते ठिबक जगवू शकता. आणि दादांचं म्हणणं आहे की बुवा ती बोर चालू शकते. जसं आपण ज्या प्रकारे शेतकऱ्यांना सांगत आलो की कोरडा केलेला बोरसुद्धा चालतोय, तर दादांचं म्हणणं तसं आहे की बुवा ठिबक जर करताय तर 5 ते 10 मिनिटावर ठिबक येते. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बोर करत असताना 4 ते 5 प्रकारचा खंदावा लागला आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतोय की बोर जर फेल जातोय तर तुम्हाला केसिंग टाकणं गरजेचं आहे. तर कालांतराने पाणी येतंय. दादा, तुम्ही बोर करत असताना पाणी उडालं का? पाणी नाही उडावलं, पण मी दगड टाकून बघितला दादा तिच्यात. दादांचं सांगणं आहे की दगड बोर टाकला आणि पाण्याचा अंदाज बी कळाला
की दादांचं पाणी सांगणं आहे की बोर मारताना कुठल्याही प्रकारचा शितोडा उलटा नाही. जसं तुम्ही पावसाळ्यात बोर करताय तर पावसाळ्यात तुमचं पाणी उडतंय. तर आता एप्रिल ते मे महिना चालू आहे. दादांचं सांगणं आहे की बा बोर करत असताना कुठल्याही प्रकारचा शितोडा न निघताना, कुठल्याही प्रकारचं पाणी न निघताना खंडाळ्याच्या हिशोबानं आता बोर करून किती टाइम झाला दादा? तरी ते अर्धा पाऊण तास झाला काय. अर्धा ते पाऊण घंटा बोर करून झालेला आहे मित्रांनो. आणि बोर करून 1 ते 1.5 घंटा झाल्यानंतर बोरला पाणी आलेलं आहे. पाणी आलंय दादा? हो, पाणी आहे. दादांचं सांगणं आहे की पाणी आलेलं आहे. जर तुम्ही बोर करत असेल मित्रांनो तर आता मे महिना चालू आहे. तर मे महिन्यामध्ये बरेचसे शेतकरी भाऊ आपले असे आहे की बा उन्हाळ्यामध्ये जर बोर मारताय तर कुठल्याही प्रकारचं पाणी दिसत नाही. पाणी न दिसल्यामुळे ते शेतकरी नाराज होत आहे आणि बोर मारल्यानंतर तिच्यात दगड वगैरे टाकताय आणि बुजून टाकताय. तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो. व्हिडिओ पोहोचवायचं काम तुमचं आहे. जर आपला एक तरी शेतकरी बांधवांची बोर फेल जाते आणि त्याचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर फायदा होतोय तर शेअर करायला विसरू नका मित्रांनो. जर आपल्या कोणत्याही भावाचा असा बोर फेल जातोय आणि जर पाणी येतंय तर व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो, की जेणेकरून आपला 50 ते 60 हजार रुपये शेतकरी, गरीब शेतकरी असतात आपले 50 ते 60 हजार रुपये बोरिंगमध्ये घालता आणि कुठेतरी पाणी टाकत नाही आणि केसिंग टाकत नाही मित्रांनो. तेच सेम या बोरच्या संदर्भात आहे. बोर मारला, कुठल्याही प्रकारचं पाणी नाही आलं आणि पाणी न येताना भाऊले एकच सांगलं, आपण भाऊचा फोन आला तर आपण भाऊचा फोन आल्यानंतर आपण सांगलं की केसिंग टाकणं गरजेचं आहे. तर भाऊनं आपला शब्द पाळला आणि केसिंग टाकलं. तर बोर होऊन 1 ते 1.5 घंटा झाला आहे मित्रांनो. आणि 1 ते 1.5 घंट्यामध्ये बोरला पाणी आलेलं आहे. 150 ते 200 फुटापर्यंत पाणी आलेलं आहे मित्रांनो. जर तुम्ही बोर करत असेल तर अशा प्रकारे केसिंग टाकणं गरजेचं आहे. आणि केसिंग टाकताना जर तुम्ही केसिंग टाकताय तर छिद्रे पाडणं गरजेचं आहे. त्या प्रकारे छिद्र पाडा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.